न केलेल्या चोरीसाठी अजित कुमारला जीव गमवावा लागला, कारण जीव गरिबाचा होता आणि सोनं श्रीमंताचं। अजित कुमार या गरिबीमुळे फक्त 10वी शिकलेल्या तरुणाचा गुन्हा एवढाच होता की त्याने प्रचंड श्रीमंत असलेल्या निकिताची गाडी रस्त्यावरून पार्क केली, कारण तसा निकितानेच गाडी पार्क करायला सांगितलेलं। निकिता ही अत्यंत धनाढ्य बापाची मुलगी, आईला घेऊन देवाला आलेली। प्रसिद्ध असलेल्या त्या मंदिराला ती कायम यायची, नेहमीप्रमाणे आली। तिच्याबरोबर तिची आई होती। पुढे अगदी धनाढ्य कुटुंबातल्या महिला जशा राजेशाही थाटातून गाडीतून उतरल्या तशा त्याही उतरल्या। त्या मंदिराच्या सिक्युरिटी गार्डकडे गाडीची किल्ली दिली। त्या मंदिराचा सिक्युरिटी गार्ड होता अजित कुमार। अत्यंत गरिबीत वाढलेला गरीब अजित कुमार परिस्थितीमुळे 10वीत शिकलेला, मंदिराच्या समोर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा। आई आणि भाऊ नवीन कुमार याच्या सोबत तो गरिबीतच आनंदात राहायचा। त्या दिवशी अजित कुमारने निकिताच्या गाडीची किल्ली घेतली आणि त्याला गाडी चालवायला येत नव्हती, म्हणून त्याने गाडीची किल्ली मित्राकडे दिली आणि सांगितलं गाडी तेवढी पार्क कर। मित्राने गाडी पार्क केली। निकिता आणि तिच्या आईचं देवदर्शन झालं। घरी गेल्या आणि काही तासानंतर लक्षात आलं की गाडीत ठेवलेलं 8-9 तोळं सोनं गायब आहे। त्यांना पहिला संशय आला अजित कुमारवरच, कारण गाडी पार्क करायला गाडीची किल्ली आपण त्या सिक्युरिटी गार्डकडेच दिलेली। त्यांनी पोलिसात तक्रार केली, आमचं 8 तोळं सोनं चोरीला गेलं आहे। आमचा संशय असा आहे की ते सोनं सिक्युरिटी गार्डने चोरले, कारण आम्ही गाडी पार्क करायला गाडीची किल्ली त्याच्या हातात दिलेली। त्याने गाडी पार्क केली आणि सोनं गायब झाले। धनाढ्य करोडपती बाईचा फोन पोलीस स्टेशनमध्ये आला आणि FIR वगैरे काही नाही असंच तोंडी सांगितलं। पोलीस यंत्रणा श्रीमंत बाईचं सोनं गेलं म्हणजे काय खडाखड जागी झाली। पोलिसांनी मंदिराच्या समोर सिक्युरिटी असणारा अजित कुमारला ताब्यात घेतलं। थोडी विचारणा केली। त्याने सांगितलं मी सोनं वगैरे काही बघितलं नाही, ती गाडी मित्राने पार्क केली आहे, मी नाही। पोलिसांनी चौकशी केली आणि त्याला सोडून दिलं, पण धनाढ्य बाई जिद्दीला पडलेली। ती सोन्याची सखोल चौकशी होईपर्यंत शांत बसेना। IAS IPS कलेक्टर पोलीस अधिकारी चांगलीच ओळखीचे असल्याने तिने पोलिसांना धारेवर धरलं आणि अगदी आत्मविश्वासानं सांगितलं त्या गरीब घाणेरड्यानेच माझं सोनं चोरलंय, तुम्ही त्याला पकडा। तेव्हा पोलीस पुन्हा कामाला लागले आणि अजित कुमारच्या घराची झडती घेतली। अजित कुमार आणि त्याचा भाऊ नवीन कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलं। सापडेल त्या वस्तूंनी प्रचंड मारहाण केली। नवीन कुमारला सोडून दिलं आणि श्वासही न घेता लाता बुक्के आणि पाईपने अजित कुमारला प्रचंड मारण्यात आलं। अजित कुमार पाया पडत होता, हात जोडत होता, पण डोक्यावर राक्षस सवार असलेले 4-5 पोलीस अधिकारी ऐकायला तयार नव्हते। जनावराला मारावं तसं मारत होते। अजित कुमारने आपला कनिष्ठ मारायचं तरी बंद करतील हा विचार केला आणि हा मार सहन होईना म्हणून हा मी सोनं चोरलंय असं सांगितलं। एका गोशाळेत लपून ठेवलंय असं उगाचच सांगितलं। पोलीस गोशाळेत अजित कुमारला घेऊन गेले। अजित कुमारला वाटलं पोलीस गोशाळेची झडती आणि सोनं सापडेपर्यंत आपल्याला कनिष्ठ मारायचं तरी थांबवतील, पण हैवान पोलिसांनीही सोनं दाखव असं म्हणत अजित कुमारला कंटिन्यू मरेपर्यंत मारलं आणि त्याने प्राण सोडला। पोलिसांनी एक रिपोर्ट तयार केला। अजित कुमारने चोरी केलेली, त्याने सोनं गोशाळेत लपून ठेवलेलं, त्याला सोनं दाखवण्यासाठी गोशाळेत नेलं। तो आधीच कमजोर होता, त्याला सारखी फिट वगैरे यायची, त्याला अचानक फिट आली आणि आम्ही दवाखान्यात नेलं। दवाखान्यात नेल्यावरही त्याला वाचवता आलं नाही। इकडे अजित कुमारच्या आईचा आक्रोश संपत नव्हता। पोटाला उपाशी ठेवून पोरग गरिबीतही वाढवलं, मोठं केलं, पण हातातोंडाला आलेलं पोरग ज्या पोराने गुन्हा केलाच नाही त्या गुन्ह्याची त्याला शिक्षा म्हणून तडफडवून त्याचा प्राण घेतला। कोणीतरी गोशाळेत मारतानाचा एक चोरून एका खिडकीतून एक व्हिडिओ काढलेला। पुढे त्याच व्हिडिओमुळे पोलिसांची हैवानियत लक्षात आली। CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, तेव्हा लक्षात आलं की अजित कुमारने त्या श्रीमंत बाईच्या गाडीला हातही लावला नव्हता। जी चोरी अजित कुमारने केलीच नव्हती, पण त्या श्रीमंत बाईच्या सोन्यापुढे, तिच्या फक्त संशयापुढे अजित कुमारला जीव गमवावा लागला। पोलिसांना कारवाई म्हणून मुख्यमंत्र्यांनी निलंबित केलं, एका पोलिसाचं ट्रान्सफरही केलं, पण या कारवाईने अजित कुमार पुन्हा परत येणार आहे का? श्रीमंतीच्या घमेंडीत वाढलेली बाई तुझी अख्खी प्रॉपर्टी जरी विकली तरी गरीब आईचा अजित कुमार कधीच परत येणार नाही। आणि हां, याची शिक्षा तुला देव देवो, कारण तू पापही तसंच केलेस। तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।